राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराची शक्यता मावळली। इच्छुकांची संख्या अधिक असल्याने तुर्तास विस्तार होणार नसल्याची विश्वसनीय सूत्रांची लोकशाही मराठीला माहिती। मग या मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याशिवाय विधानसभा लढणार असल्याची सूत्रांची माहिती। मुख्यमंत्रीपदाबाबत निकालानंतर निर्णय होणार असल्याची माहिती। मुंबई काँग्रेसमध्ये शीतयुद्ध सुरू। मुंबई काँग्रेस अध्यक्ष बदलण्यासाठी दिल्लीत जोरदार लॉबिंग। वर्षा गायकवाड यांना हटवण्यासाठी दिल्लीत बड्या नेत्यांचं लॉबिंग। महालक्ष्मी रेसकोर्सवरील थीम पार्कचा मार्ग मोकळा। महालक्ष्मी रेसकोर्सची 120 एकर जागा पालिकेकडे येणार। मुंबई महापालिकेला जागा देण्यास राज्य सरकारची मंजुरी। खासदारांचं निलंबन करणाऱ्या ओम बिर्लांना पुन्हा संधी दिल्याबाबत सामनातून हल्लाबोल। तर 150 खासदारांचं निलंबन करणाऱ्या बिर्लांना अध्यक्षपदी बसवणं लोकशाहीचा अपमान। सामनातून ओम बिर्लांवर टीका। नीट घोटाळ्याचं बीड कनेक्शन समोर। बीडच्या माजलगावमधील दोघांची संशयितांमध्ये नावं। संशयितांची नांदेड एटीएस कडून होणार चौकशी। लोकसभा अध्यक्षपदासाठी आज निवडणूक होणार। भाजपकडून ओम बिर्ला तर काँग्रेसकडून के सुरेश रिंगणात। 47 वर्षांनंतर पहिल्यांदाच अध्यक्षपदासाठी निवडणूक। राहुल गांधी विरोधी पक्षनेते होणार। के.सी. वेणुगोपाल यांची घोषणा। काँग्रेसच्या बैठकीत राहुल गांधींबाबत निर्णय। आरक्षण प्रश्नी राज्य सरकार सर्वपक्षीय बैठक घेणार। राज्य सरकारनं सामंजस्यातून मार्ग काढण्याचा शरद पवारांचा सल्ला। पुण्यानंतर छत्रपती संभाजीनगरलाही ड्रग्सचा विळखा। 5,000 रुपयांपर्यंत नशेचे इंजेक्शन विकले जात असल्याचा धक्कादायक प्रकार। रॅकेटच्या रडारवर उच्चभ्रू आणि सामान्य घरातील मुलं। उद्यापासून विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन होणार सुरू। यंदाच्या अधिवेशनात लोकाभिमुख योजनांच्या वर्षावाची शक्यता। तर शुक्रवारी अर्थमंत्री अजित पवार अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करणार। पुण्यातील बालसुधारगृह झालं हाऊसफुल। 50 मुलांची क्षमता असणाऱ्या बालसुधारगृहात सध्या 70 मुलांचं वास्तव्य। वाशिममध्ये जिल्हा परिषदेच्या सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तकं मिळणार। 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांची पहिल्याच दिवसापासून अभ्यासाला होणार सुरुवात। नांदेडमध्ये शिवसेना युबीटी पक्षातर्फे शेतकऱ्यांना बियाणे आणि खताचं वाटप। युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त एक हात मदतीचा उपक्रम सुरू। पंढरपुरात विठुरायाच्या दर्शन रांगेची व्यवस्था कोलमडली। दर्शन रांगेची व्यवस्था नसल्यानं भाविक आणि सुरक्षा रक्षकांमध्ये वाद। मंदिर समितीनं घोषणा केलेल्या सुविधा नसल्यानं भाविकांची तारांबळ। वाशिममध्ये मंगरुळपीर शहरामध्ये बोगस डॉक्टरचा दवाखाना खुलेआम सुरू। बोगस डॉक्टरवर आरोग्य विभाग आणि पोलिसांची संयुक्त कारवाई। रुग्णांची दिशाभूल करून रुग्णांना लुटलं जात असल्याचा प्रकार। उद्योजक अनंत अंबानींनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची वर्षा निवासस्थानी भेट। 12 जुलैला होणाऱ्या लग्नाचं निमंत्रण देण्यासाठी भेट घेतल्याची माहिती। पावसाळा सुरू होऊनही मराठवाड्यात 1628 गावात टँकरनं पाणी पुरवठा। मराठवाड्यामध्ये पाण्यासाठी 10% नागरिकांची अजूनही वणवण। पुण्यात तब्बल 144 हॉटेलवर कारवाई। अनधिकृत बांधकाम केल्यानं 21 जणांवर गुन्हे दाखल। तर महिनाभरात 85 रूफटॉप आणि तळमजल्यावरील 55 हॉटेल पबवर कारवाई। L3 बारवर पोलिसांची मोठी कारवाई। बारच्या मालक आणि चालकावर गुन्हा दाखल। अनधिकृत बार उभा केल्यानं कारवाई। कराडमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांना मोठा धक्का बसणार। काँग्रेसचे सातारा जिल्हा सरचिटणीस राजेंद्र यादव यांच्यासह 3 विद्यमान नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार। आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या निमित्तानं पालखीसाठी 0.50 टीएमसी पाणी सोडणार। दौंड पाटस भागासाठी खडकवासला धरणातून मोठा उजव्या कालव्यात पाणी सोडलं जाणार। नीट परीक्षेबाबत उच्चस्तरीय समितीची पहिली बैठक। परीक्षांमधील सुधारणांसाठी विद्यार्थी आणि पालकांशी समिती साधणार संवाद। मुंबईत रात्रीपासून पावसाच्या सरी। मुंबई आणि उपनगरसह ठाणे नवी मुंबईत मध्यरात्रीपासून हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस। सिन्नर तालुक्यातील दातली खोपडीमध्ये श्री संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचा रिंगण सोहळा। मोठ्या उत्साहात आणि आलोट गर्दीमध्ये संपन्न झाला सोहळा। सातारा जिल्ह्याच्या पश्चिम घाट परिसरात 2 दिवस पावसाचा येलो अलर्ट। महाबळेश्वर पाटण कराड भागामध्ये मान्सूनच्या सरी। शेतकऱ्यांकडून पेरण्यांना सुरुवात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।